शिक्षक पात्रता परीक्षा 2025 पेपर 2 विषय सामाजिक शास्त्र यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट 40 प्रश्न मी आजच्यासाठी घेऊन आलोय आणि हे प्रश्न जर आपण योग्य प्रकारे समजून घेतले तर नक्कीच 23 नोव्हेंबर 2025 रोजी होणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये सामाजिक शास्त्र या विषयाची पूर्ण तयारी आपली होईल अशी मी अपेक्षा करतो। त्यामुळेच या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर जास्तीत जास्त टीईटीला बसलेल्या म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षेला बसलेल्या शिक्षक कर्मचारी वर्गाला आपण काय करा, शेअर करा। चला तर जास्त वेळ न दवडता आपण आजच्या या व्हिडिओमध्ये 40 प्रश्न मोस्ट इम्पॉर्टंट सामाजिक शास्त्र या विषयाचे पेपर 2 मध्ये येणारे बघूया। पहिला प्रश्न यामध्ये दिलेला आहे, कळसुबाई हे शिखर महाराष्ट्रातील या जिल्ह्यात आहे। 4 ऑप्शन आहेत, औरंगाबाद, अहमदनगर, रायगड, पुणे। तर याचं करेक्ट उत्तर आहे अहमदनगर, ज्याला आपण अहिल्यानगर असं सुद्धा तुम्हाला यामध्ये ऑप्शन येऊ शकते। म्हणजेच कळसुबाई हे शिखर महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात आहे। समोरचा प्रश्न, स्त्री धर्मनीती या ग्रंथाच्या लेखिका होत। 4 ऑप्शन, पंडिता रमाबाई, ताराबाई शिंदे, रमाबाई रानडे, ताराबाई मोडक। तर स्त्री धर्मनीती या ग्रंथाच्या लेखिका आहेत पंडिता रमाबाई, ऑप्शन 1। त्यानंतरचा आहे, प्राचीन काळी अरब होते निसर्गपूजक, चिन्हपूजक, व्यक्तिपूजक, प्राणीपूजक। तर प्राचीन काळी अरब होते निसर्गपूजक, ऑप्शन नंबर 1। त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, ब्राझील मधील मुख्य भाषा कोणती? इंग्लिश, स्पॅनिश, पोर्तुगीज, डच। तर ब्राझील मधील मुख्य भाषा आहे पोर्तुगीज, म्हणजेच ऑप्शन नंबर 3 आपलं या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे। त्यानंतर प्रश्न 5वा दिलेला आहे, खाली दिलेल्या जोड्यांपैकी बरोबर जोडी ओळखा। गाथा सप्तशती हर्षवर्धन, रत्नावली हाल, बुद्धचरित्र अश्वघोष आणि स्वप्न वासव दत्त कालिदास। तर या 4 जोड्यांमध्ये जी करेक्ट जोडी आहे ती असायला पाहिजे ऑप्शन नंबर 3 बुद्धचरित्र अश्वघोष। त्यानंतर बघा, तोरणा किल्ला रिकामी जागा खोऱ्यात आहे। 4 ऑप्शन आहेत, जावडी, रायरी, कानद आणि मावळ। तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 कानद खोऱ्यात आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, चौधरी चरणसिंग कृषी महाविद्यालय हे आशियातील सर्वात मोठे महाविद्यालय या शहरात आहे। 4 ऑप्शन आहेत, बिकानेर, हिसार, अंबाला आणि गुरुग्राम। तर या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे ऑप्शन नंबर 2 हिसार। त्यानंतरचा प्रश्न आहे, मानवी उत्क्रांतीच्या टप्प्यातील निअँडरथल मॅन म्हणजे कोण? 4 ऑप्शन आहेत, बुद्धिमान मानव, शक्तिमान मानव, ताठकण्याचा मानव आणि हाताच्या कुशलतेने वापर करणारा मानव। तर याचं करेक्ट उत्तर असायला पाहिजे निअँडरथल मॅन म्हणजेच शक्तिमान मानव, ऑप्शन नंबर 2। त्यानंतर खालील घटना योग्य कालानुक्रमे लावा। यामध्ये 3-4 घटना आहेत, मोर्ले मिंटो सुधारणा कायदा, मुस्लिम लीगची स्थापना, मॉन्टेग्यू जेम्सफोर्ड कायदा आणि लखनौ करार। आणि याच्यासाठी त्यांनी ऑप्शन दिलेले आहेत बघा। यामध्ये तुम्ही जर पर्याय क्रमांक कोणता हा 9वा आहे, जर पर्याय क्रमांक तुम्ही 3 निवडलं म्हणजेच दुसरा, पहिला, चौथा आणि तिसरा, तर तुमचं हे करेक्ट उत्तर असेल। त्यानंतर बघा, आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या न्यायाधीशांची निवड करतात कोण? मग याच्यामध्ये 4 ऑप्शन आहेत, आमसभा, सुरक्षा परिषद, आमसभा व सुरक्षा परिषद, सरचिटणीस। तर आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या न्यायाधीशांची निवड ही करते ऑप्शन नंबर 3 आमसभा व सुरक्षा परिषद। त्यानंतर आहे, भारतीय अवकाश संशोधनाचे अर्धवयू यांना म्हटले जाते। सतीश धवन, डॉक्टर APJ अब्दुल कलाम, डॉक्टर विक्रम साराभाई, डॉक्टर होमी भाभा। तर याचं करेक्ट उत्तर यायला पाहिजे डॉक्टर विक्रम साराभाई। त्यानंतर बघा, भारतीय राज्यघटनेत सरनाम्यामध्ये खालीलपैकी कशाचा प्रथम उल्लेख करण्यात आलेला आहे? यामध्ये बघा, स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय। तर यामध्ये भारतीय राज्यघटनेत सरनाम्यामध्ये पहिल्यांदा उल्लेख ज्याचा केला गेला तो होता न्याय, सामाजिक, आर्थिक व राजकीय, म्हणजे ऑप्शन नंबर 4 हे त्याचे उत्तर आहे। त्यानंतर ब्रह्मसूत्र भाष्य हा ग्रंथ कोणी लिहिला?
4 ऑप्शन आहेत, विशाखा दत्त, विष्णू शर्मा, वराह मिहिर आणि आद्य शंकराचार्य. तर या प्रश्नाचं उत्तर यायला पाहिजे ऑप्शन नंबर 4 आद्य शंकराचार्य. त्यानंतर ज्या प्रदेशात लोकसंख्या विरळ असते व एका मालकाकडे असणाऱ्या शेत जमिनीचे आकारमान हजारो हेक्टर असते तेथे या प्रकारची शेती केली जाते. तर ती जी शेती असते ती असते ऑप्शन नंबर 3 विस्तृत शेती. त्यानंतर विश्ववृत्तीय सदाहरित वनातील प्रमुख वृक्ष कोणते? महोगनी, एबनी, रोजवूड, सागवन, बांबू, चंदन, आंबा, फणस, जांभूळ, फर, पाईन, रेडवूड. तर याचं करेक्ट उत्तर यायला पाहिजे ऑप्शन नंबर 1 महोगनी, एबनी, रोजवूड. त्यानंतर मिरज खटल्यात खालीलपैकी कोणाला ब्रिटिश सरकारने अटक केली नव्हती? तर याच्यामध्ये 4 ऑप्शन आहेत, राजेंद्र लाहिरी, नीलकंठ जोगळेकर, श्रीपाद डांगे, मुझफ्फर अहमद. तर मिरज खटल्यामध्ये ज्यांना ब्रिटिश सरकारने अटक केली नव्हती ते होते राजेंद्र लाहिरी, ऑप्शन नंबर 1. त्यानंतरचा प्रश्न दिलेला आहे, वैदिक वाङ्मयातील 4 वेदांच्या ग्रंथांना काय म्हटले जाते? तर यामध्ये तुम्ही ऑप्शन नंबर 2 निवडले, संहिता. तर हे तुमचं करेक्ट ऑप्शन असेल. त्यानंतर हडप्पा संस्कृतीच्या मुद्रा प्रामुख्याने नावाच्या दगडापासून बनवल्या जात. तर याच्यामध्ये 4 ऑप्शन आहेत, स्टिएटाईट, डौलामाइट, बिटुमिन आणि चारकोल. तर यामध्ये तो दगड आहे स्टिएटाईट, ऑप्शन नंबर 1, ज्याच्यापासून हडप्पा संस्कृतीच्या मुद्रा प्रामुख्याने बनवल्या जायच्या होत्या. ऑप्शन नंबर 1 याचं उत्तर असेल. चीनमधील अफूच्या दुसऱ्या युद्धानंतरचा तह झाला. तर तो तह होता पेकिंगचा तह, म्हणजेच ऑप्शन नंबर 2 तुमचं करेक्ट उत्तर यायला पाहिजे. भारतीय राज्यघटना कोणाच्या हस्ताक्षरात आहे? 4 ऑप्शन आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजेंद्र प्रसाद, नंदलाल बोस आणि एक चौथा ऑप्शन दिला आहे प्रेम बिहारी नारायण रायजादा. हेच तुमचं करेक्ट उत्तर असायला पाहिजे. भारतीय राज्यघटना ज्यांच्या हस्ताक्षरात आहे ते आहेत प्रेम बिहारी नारायण रायजादा. त्यानंतर भारतातील पहिली महानगरपालिका कोणती? तर भारतातील पहिली महानगरपालिका मुंबई, कलकत्ता, मद्रास, दिल्ली. तर पहिली महानगरपालिका होती ऑप्शन नंबर 3 मद्रास. त्यानंतर चीनमधील लोएसचे मैदान हे वाळूंच्या सूक्ष्म कणांच्या निक्षेपणातून तयार झालेले आहे. तर यामध्ये जी वाळू आहे त्या वाळूचं नाव आहे गोबी वाळू. चीनमधील लोएसचे मैदान हे गोबी वाळूच्या सूक्ष्म कणांच्या निक्षेपणातून तयार झालेले आहे. त्यानंतर बघा, तोरणा किल्ला हा या खोऱ्यात आहे. जावळी, रायरी, कानद, मावळ. तर याचा उल्लेख तुम्हाला इतिहासाच्या पुस्तकात मिळेल. तोरणा किल्ला हा कानदच्या खोऱ्यात आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 3 आपलं करेक्ट उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न दिलेला आहे, संस्कृत पंडितांना मराठी भाषेचे महत्त्व सांगताना संस्कृत वाणी देवे केले तरी प्राकृत काय चोरापासून झाले? अशा पद्धतीचा एक प्रश्न यामध्ये देण्यात आलेला आहे. तर हे कोणी म्हटलं आहे? संत नामदेव, संत तुकाराम, समर्थ रामदास, संत एकनाथ. यामध्ये 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर याचं करेक्ट उत्तर यायला पाहिजे संत एकनाथ, ऑप्शन नंबर 4. त्यानंतर उद्दिष्टांच्या ठरावाची सुधारित आवृत्ती म्हणजे आपल्या घटनेचा काय होय? राष्ट्रकुल, गणराज्य, राष्ट्रीय ध्वज की सरनामा? तर याचं उत्तर आहे तो आपल्या घटनेचा सरनामा होय, म्हणजेच ऑप्शन नंबर 4 हे त्याचं करेक्ट उत्तर यायला पाहिजे. त्यानंतर हे भारताचे 25वे राज्य बनले ते गोवा. आपण वाचलेलंच आहे. गोवा हे भारताचे 25वे राज्य बनले, ऑप्शन नंबर 1 आपलं करेक्ट उत्तर आहे. त्यानंतर खालीलपैकी कोणते नेते प्रार्थना समाजाचे नव्हते? आत्माराम तरखडकर, राघव भांडारकर, गोपाळ गणेश आगरकर आणि न्यायमूर्ती रांडे. तर यामध्ये जे प्रार्थना समाजाचे नेते नव्हते ते होते गोपाळ गणेश आगरकर, ऑप्शन नंबर 3 हे आपलं करेक्ट उत्तर यायला पाहिजे. त्यानंतर विषुववृत्तीय भागात रोज पडणारा दुपारनंतर पडणारा पाऊस कोणता? प्रतिरोध, आरोह, अभिसरण, आवर्त, प्रत्यावर्त. तर याचं उत्तर यायला पाहिजे ऑप्शन नंबर 2 आरोह किंवा अभिसरण पाऊस. त्यानंतर भारतात हडप्पा संस्कृतीच्या वसाहतीत या लिपीतील मजकूर असलेल्या विटा सापडलेल्या आहेत. ॲसिरियन, बॅबिलोनियन, मेसापोटेमियन आणि सुमेरियन. तर याचं करेक्ट उत्तर असायला पाहिजे ती लिपी आहे मेसापोटेमियन, ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे. मराठी भाषेतील पहिले दैनिक कोणते? तर ते पहिले दैनिक असायला पाहिजे आपलं ऑप्शन नंबर 1 दर्पण. दर्पण हे मराठी भाषेतील पहिले दैनिक होते. त्यानंतर अंटार्क्टिका खंडातील सर्वोच्च शिखर कोणता? हा प्रश्न भरपूरदा रिपीट झालेला आहे.
तर अंटार्क्टिका खंडातील सर्वोच्च शिखर जो आहे तो आहे व्हिन्सन मॅसिव्ह। मित्रमैत्रिणींनो, टीईटी या परीक्षेवरचे दुसरे इतर जे व्हिडिओज आहेत इतर विषयांचे ते सुद्धा माझ्या चॅनलवर उपलब्ध आहेत आणि त्यांची ही प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे, जिचे नाव आहे टीईटी एज्युकेशनल मनोहर या नावाने। तर या प्लेलिस्टवर जाऊन आपण टीईटीचे इतरही विषयांचे अशाच पद्धतीचे संभाव्य येणाऱ्या प्रश्नांची व्हिडिओज पाहून घेऊ शकता। चला तर आपण आता पुढे जाऊया पुन्हा। यामध्ये बघा, सोनेरी गरुड पक्षाचे चिन्ह या घराण्याचे आहे चालुक्य, शिलाहार, सातवाहन आणि वाकाटक। बरोबर, तर तुम्ही एक चोला नावाचे या ठिकाणी घराणे पाहिलं असेल। चोलांनाच आपण चालुक्य असं म्हणतो। तर या चालुक्यांचे सोनेरी गरुड पक्षाचे चिन्ह असलेले घराणे होते आणि म्हणून आपलं करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन 1 चालुक्य। त्यानंतर या संस्थानावरील लढाईची योजना ऑपरेशन पोलो या सांकेतिक नावाने ओळखली जाते। याच्यामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांची खूप मोठी भूमिका होती। तर ते संस्थान होतं ज्या संस्थानावर लढाईची योजना केली गेली ते होतं हैदराबाद संस्थान, ऑपरेशन पोलो। ऑप्शन नंबर 3 आपलं करेक्ट उत्तर आहे। त्यानंतर लोकशाहीचा पाया कशामुळे विस्तृत झाला? आता हे जवळपास तसं पाहिलं तर सोपा एक प्रश्न आहे हा। मूलभूत अधिकारांमुळे, प्रौढ मताधिकारामुळे, स्वतंत्र न्यायव्यवस्थेमुळे, संघराज्य स्वरूपामुळे। तर यामध्ये मूलभूत लोकशाहीचा पाया कशामुळे विस्तृत झाला? तर तो झाला प्रौढ मताधिकारामुळे, म्हणजेच ऑप्शन नंबर 2। त्यानंतर आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे धाकटे पुत्र छत्रपती राजाराम महाराज यांच्या आज्ञेवरून रामचंद्रपंत अमात्ये यांनी कोणता ग्रंथ लिहिला होता? तर त्यांनी लिहिलं होतं आज्ञापत्र, म्हणजेच ऑप्शन नंबर 2 हे या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे। त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी मालवण जवळ कोणत्या बेटावर सिंधुदुर्ग हा किल्ला बांधलेला आहे? कोणत्या बेटावर त्यांनी सिंधुदुर्ग हा किल्ला बांधलेला आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन यायला पाहिजे कुर्टे या बेटावर। ऑप्शन नंबर 1 कुर्टे या बेटावर सिंधुदुर्ग हा किल्ला बांधण्यात आलेला आहे। त्यानंतर मुघलकालीन राज्यकर्ते आणि त्यांचा कार्यकाळ लक्षात घेता योग्य कालानुक्रम दर्शविणारा पर्याय कोणता? यामध्ये आपल्याला बाबरचा जो एक वंशावळी आहे ती समजून घ्यायची आहे। ठीक आहे, बाबरची वंशावळी आपण समजून घ्यायची आहे। तर आपण याच्यातून पाहिलं की बाबरच्या नंतर मग हुमायूं पासून ती सुरू होते। तर हुमायूंचे 2 ऑप्शन आहेत, एक हुमायूं अकबर, जहांगीर आणि शहाजहान दिलेला आहे आणि एक दिलेला आहे एक शहाजहान आणि जहांगीर। तर यामध्ये आपलं करेक्ट उत्तर यायला पाहिजे हुमायूं अकबर जहांगीरचा मुलगा होता शहाजहान आणि शहाजहानच्या नंतर औरंगजेब आला होता आणि म्हणून ऑप्शन नंबर 1 हे आपल्या या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे। त्यानंतर बघा, सातवाहन सत्तेची राजधानी असलेले प्रतिष्ठान हे ठिकाण सध्या कोणत्या राज्यात आहे? यामध्ये तुम्हाला साध्या सोप्या पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर काढता येईल। प्रतिष्ठान हे जुन्या काळातलं जे नाव होतं ते पैठणचं नाव होतं। मग आता विचार करा की पैठण हे कोणत्या राज्यात आहे? तर ते आहे महाराष्ट्र राज्यामध्ये आणि म्हणून सातवाहन सत्तेची राजधानी असलेले प्रतिष्ठान हे ठिकाण सध्या महाराष्ट्र राज्यात आहे। ऑप्शन नंबर 4 हे आपलं करेक्ट उत्तर आहे। खाली दिलेल्या जोड्यांपैकी बरोबर जोडी ओळखा। गाथा सप्तशती हर्षवर्धन, रत्नावली हाल, बुद्धचरित्र अश्वघोष आणि स्वप्न वासवदत्त कालिदास। यामध्ये बरोबर जी जोडी आहे ती आहे बुद्धचरित्र अश्वघोष। आणि या व्हिडिओ मधला हा शेवटचा एक प्रश्न तुमच्यासाठी संभाव्य। मित्रमैत्रिणींनो, हे सर्व प्रश्न जे आहेत हे परीक्षेला येऊन गेलेले आहेत आणि अति इम्पॉर्टंट असे प्रश्न आहेत जे मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये काढलेले आहेत। शेवटचा प्रश्न बघूया। हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्ये खालीलपैकी कोणती? नगर रचना व स्थापत्य अत्यंत प्रगत होते। ही एक प्राचीन संस्कृती आहे। या संस्कृतीत मंदिरे आढळत नाही। तसं पाहिलं तर या ठिकाणी 3ही ऑप्शन बरोबर आहेत आणि त्याच्यामुळेच आपण 3 अ ब क ऑप्शन नंबर 4 हे या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे। हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्ये खालीलपैकी 3ही आहेत, म्हणजेच ऑप्शन नंबर 4 अ ब क। तर एकंदरीत शिक्षक मित्र मैत्रिणींनो, आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची जी परीक्षा आलेली आहे टीईटीची ही 23 नोव्हेंबर 2025 रोजी होणार आहे आणि या परीक्षेसाठी जवळपास सर्वांचीच तयारी सुरू आहे। तर या परीक्षेच्या दृष्टीने
आपल्यासाठी अतिशय इम्पॉर्टंट असे 40 प्रश्न सामाजिक शास्त्र या विषयाचे मी घेऊन आलो होतो. त्यामुळे नक्कीच हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला आपण विसरू नका. आणि हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करायलाही विसरू नका. अशाच पद्धतीचे TETचे आपल्याला व्हिडिओज पाहायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट TET एज्युकेशन मनोहर या नावाने या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे. त्यावर जाऊन आपण ते बाकीचे व्हिडिओज पाहून घेऊ शकता. चला तर अशाच एका व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मी आपली भेट घेणार आहे. तोपर्यंत माझ्या सर्व शिक्षक मित्र मैत्रिणींना माझा नमस्कार.